नमस्कार. आपण आज मनाचे श्लोकातला 57 श्लोक बघत आहोत. पहिल्यांदा आपण श्लोक घेऊया नेहमीप्रमाणे. जेनी होईजे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी आपल्याला या गोष्टीमध्ये खूप चांगल्या चांगल्या अशा आपल्या सामान्य माणसाला जगण्यासारख्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. बघा आता समर्थ काय म्हणतात की पहिल्यांदा जगी होई जेव धन्य या रामनामे. रामनामे शब्द वापरलेला आहे. तो कशा करता वापरलाय ते बघूयात. पहिल्यांदा आपण सामान्य माणसं आहोत. सामान्य माणसांची आपली जीवनाची जगण्याची पद्धत वेगळी असते. आपली भौतिक गोष्टीकडे जास्त हे असतं. आणि ज्या संत लोक आहेत त्या संत लोकांना त्यांची सामान्य माणसांची त्यांची बरोबरी कधीच होणार नाही. कारण आपल्याला मग आपण काय करतो, चुकीच्या आदर्श आपल्या समोर असतात. त्यामुळे ते आदर्शाने आपण दुःखी होतो, अशांती होतो. पण संतांचं तसं नसतं. त्यांचा आदर्शच मुळी असा असतो की ते त्या रामनामामध्ये सतत रंगून गेलेले असतात. म्हणजे सात्विक आदर्श त्यांचा असतो आणि भौतिक आदर्श आपला असतो. आपल्याकडे बघा आता हल्लीच्या दृष्टीने तुम्ही बघायला गेलेत तर कोणाच्या घरी गेले तर कोणाकोणाची नट्यांची फोटो लावलेले असतील किंवा अजून कोणाचे असतील, पण आदर्श कोणाचा घ्यावा हे किती सांगणं जरूर आहे त्यांना. कारण शेवटी आपल्याला ह्या नामानेच तरायचं आहे. म्हणून रामनाम खूप महत्वाचं आहे. नंतर त्यांनी सांगितलं की आपल्या जीवनाची वाटचाल करताना आपण आपलं दुःख आणि अशांती निर्माण होते याचा अर्थ कारण आपले आदर्श चांगले नसतात, नाही का. मग शांती आणि समाधान मिळतं कशाने, तर रामनामाने मिळतं. म्हणून वाल्मिकींपासून गोंदवल्यांपर्यंत सर्व लोकांनी आतापर्यंत रामनामाचाच ते धन्य झालेले आहेत. इव्हन समर्थांचे तर दैवत प्रभू रामचंद्रच होते. म्हणून रामनामे शब्द इथं आलेला आहे. याचा अर्थच तो आहे, जगी होईचे धन्य या रामनामे. त्यांचं दैवतच रामनामात रघुनाथ होते, हे की नाही. म्हणून हा शब्द वापरला असेल. क्रिया भक्ती आणि उपासना. आता क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमी हे तर सरळ आहे. भक्ती ही कशी गेली पाहिजे, उपासना म्हणजे नेमकं काय आहे. तर स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलंय तुम्ही ज्या ज्या वेळेला कर्म करता त्यामुळे भक्तीचा त्यात ओलावा असला पाहिजे. जिथं भक्तीचा ओलावा असेल, मी वेगळा नाही तर मी भगवंताचाच आहे असं म्हणून ती भक्ती होते. आणि हाताने पान फूल फळ वाहणं याला उपासना म्हणतात. म्हणजे पण ते सुद्धा त्यांनी सांगितले की नियमित असलं पाहिजे. तुम्ही भक्ती कशाही उपासना कशा प्रकारची करा, परंतु नियमितपणा ठेवा. म्हणून नित्य नेमे म्हणून हा शब्द आलाय बघा, नित्य नेमे. कुठल्या गोष्टीला नित्य नियम पाहिजे. तुम्ही स्तोत्र पाठ करा, स्तोत्र म्हणा, व्यक्त व्हा त्याच्याविषयी, परंतु नियमित बैठकीतनं ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे आपली उपासना नित्य नेहमी चालली आहे का. उपासनाला पण वेळ आहे, उपासनाला पण नित्यनेम ठेवायचा आहे. मग जगातील कोणती अशी गोष्ट नाहीये की ती परिश्रमाशिवाय मिळत नाही. हो अर्थातच कुठलेही परिश्रम त्याच्यात येतातच. आपल्याला परिश्रम केले तरच फळ मिळतं हे तर सर्वांनाही साधं गणित आहे, हे सर्वांना माहिती आहे. म्हणून भगवंतांनी समजून सांगताना सांगितलं की उदासीनता तत्वता सार आहे. आता उदासीनचा अर्थ आपल्याला दोन प्रकारे बघायचा आहे. उदासीनता म्हणजे ते जर सार आहे तर मग त्याचा अर्थ पण दोन आहेत. ते उदासीनता म्हणजे कुठल्याही प्रकारची काळजी नसावी, मनच लागत नाही इतकी काळजी करतात, कुठेही मन लागत नाही, नुसती काळजी नुसती काळजी. मग अहंकार सुटून सुख दुःखापासून अलिप्त व्हायचं असेल तर आणि मोकळी वृत्ती राहायची असेल तर त्यांनी एक उदाहरण दिलंय की उदासीनता म्हणजे तटस्थता, उदासीनता म्हणजे अलिप्तता, उदासीनता म्हणजे निसत्वता, निसंगत्व. आणि हे सगळी जर हे प्रपंचामध्ये जर आलं तर आपण लवकरच उदासीन वृत्तीतनं मोकळं होऊ. म्हणजे आपली वृत्ती मोकळी होईल. या सगळ्या गोष्टी सुटल्या तर हे सगळं सुटलं पाहिजे आहे. तटस्थता, अलिप्तता ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या हळूहळू सुटत गेल्या तर मग आपल्याला काय होईल, मोकळी वृत्ती निर्माण होईल. अनेक गोष्टी आपण मनामध्ये साठवून ठेवतो, नाही का. आणि मग त्या साठवून ठेवलेल्या गोष्टी आहेत ना
त्या सडून जातात. म्हणून मनाला दुर्गंधी येते. त्या गोष्टी तशाच राहतात, त्या मोकळ्या होतच नाहीत. मोकळा होत जावं सांगितलं त्यांनी. बोलून मोकळा होतो. जो बोलून मोकळा होतो, कोणती गोष्ट मनात ठेवत नाही, मनात दाबून ठेवत नाही, त्याला खरं उदासीनता म्हणतात. त्याची खरी ही व्याख्या आहे, असं यांना सांगायचं आहे समर्थांना आपल्याला. म्हणून एक गीतेमध्ये अतिशय सुंदर उदाहरण देऊन पटवून दिले की यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीत विमत्सरः मम सिद्धाव सिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. काहीही इच्छा केलेली नसताना अचानक लाभ होतो. म्हणजे मनामध्ये काहीही नाहीये तरी सगळं मिळत जातं. हे सगळं प्राप्त होत जातं. कसं काय हे प्राप्त होत जातं? तर संतुष्टता मिळते, प्राप्त होत जातं. स्वतःहून प्राप्त झालेल्या लाभाने तो संतुष्ट होतो. कोणत्याही कर्माच्या बंधनात तो अडकत नाही. म्हणजे तुम्ही बिभीषणाचं उदाहरण घ्या ना, यदृच्छा लाभ संतुष्ट. त्याला काय झालं होतं? इच्छेशिवाय आपोआप सगळं मिळालं होतं. इच्छा केलेली नव्हती मला लंकेचे राज्य मिळेल म्हणून, परंतु त्याला लंकेसारखे राज्य मिळालं. यदृच्छा लाभ संतुष्ट, काही इच्छा नसताना आपोआप मिळालं पुण्यकर्मामुळे. त्यामुळे इच्छेशिवाय आपोआप मिळवलेलं जे अज्ञान असतं, जे मिळतं, ते नक्कीच ते उदासीनता ह्या गुणामुळे आलेलं आहे. आणि बिभीषणचं पण तसंच झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी बिभीषणाची तुम्ही ताळामाळा करून बघा, लक्षात येईल की न मागता मिळालेलं लंकेचं राज्य हे बिभीषणाला मिळालेलं आहे. म्हणून त्याच्याजवळ किती रामनामे, किती रामनामाचं त्याच्यावर प्रेम असेल आणि किती उदासीनता असेल सगळीकडे, परंतु रामनामाशिवाय त्यांनी काहीही दुसरा विचार केलेला नव्हता. त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या क्रियेमध्ये, त्याच्या भावामध्ये सगळीकडे ओलावा होता भक्तीचा. आणि तोच भगवंतांना अपेक्षित आहे. असा भक्तीचा ओलावा निर्माण करण्याचा प्रयत्न आपणही करूयात आणि भगवंताचे नाम सतत घेऊयात. हे पुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ.